पुण्यात आज फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने वारजे टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले। कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील रहिवासी नागरिक संघाच्या नागरिकांनी वृक्षारोपण केले आहे। या उपक्रमामध्ये महिला, लहान मुलं सहभागी झाले होते। झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश यातून देण्यात आला आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस वनराई आहे ती नष्ट होत चाललेली आहे। सिमेंटची जंगलं वाढत असताना आता नागरिकांना सुद्धा त्रास होऊ लागलेला आहे। पुण्यात वाहनांची संख्या सुद्धा लाखोंच्या घरामध्ये गेली असताना प्रदूषणामध्ये मोठी वाढ होते आणि त्यामुळे वृक्षारोपण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। आणि त्यामुळेच आजचा फ्रेंडशिप डेचा दिवस साधत पुण्यामध्ये आपण पाहिला नागरिक रहिवासी संघ जो कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातला आहे, हे सगळे नागरिक आहेत जे पुण्यामध्ये स्थित आहेत। त्यांच्याकडून आज पुण्यामधल्या वारजे भागामध्ये हे वृक्षारोपण केलं जाणार आहे। आपण पाहतोय महिला आहेत, लहान मुलं आहेत, पुरुष सुद्धा आहेत ज्यांनी या वृक्षारोपणासाठी पुढाकार घेतलेला आहे। आणि अतिशय गरजेचं खरं तर हे सगळं आपल्याला आहे सद्यस्थितीमध्ये करणं। तर काय तुम्हाला सुचलं हे अशा पद्धतीने वृक्षारोपण करणं आणि कशा पद्धतीने केलं जाते? सांगायचं म्हटलं तर कोविडच्या काळामध्ये लोकांना ऑक्सिजन मिळत नव्हता आणि झाडांची होणारी कत्तल हे सगळं बघत असताना आम्ही एक निर्णय घेतला की कोविडनंतर आम्ही दरवर्षी 100 ते 150 झाडं लावायची आणि त्याच्यापासून आपल्याला ऑक्सिजन मिळते, म्हणून हा उपक्रम आम्ही चालू केलेला आहे। कमी आमचे 200 जण नागरिक इथं हजर झालेले आहेत। लिंबाची झाडं आहेत, जांभूळ आहे, अशी इतर 4-5 म्हणजे 7-8 जातीची झाडं लावायची आम्ही नागरिक रहिवासी संघाने ठरवलेलं आहे। मुलांनाही आम्ही बरोबर आणलेलं आहे, कारण त्यांना त्यांचं महत्त्व पटवून द्यायचं आहे की झाडांचं महत्त्व काय आहे। जर आता आपण झाडं लावली तर पुढील आयुष्यामध्ये आपण त्यांच्या भविष्यासाठी आतापासून लावल्यानंतर ती मोठी होतील आणि त्यांना ती फळं मिळणार आहेत। त्याचबरोबर आजची जी झाडं आहेत ती फळ झाडं आहेत, औषधी झाडं आहेत काही, आणि काही पर्यावरणपूरक ही झाडं आहेत। आणि सध्याच्या या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीने झाडं लावणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि तेच काम हे जे नागरिक रहिवासी संघ आहे चंदगडचा ते करताना पाहायला मिळतात। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।